राधाबाई कदम यांनी काल गद्दारांच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। मात्र उद्धव ठाकरे यांच्यासारखं सुसंस्कृत संयमी नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही। आणि हेच कसं खराब करता येईल यासाठी रामदास कदमांनी काल शेणाचा गोळा तोंडात ठेवून काल गरळ आणि घाण ओकली। खरं बघायला गेलं तर 12 वर्षापूर्वी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं। त्या निधनाचं आज ते चिरफाड करत आहेत, त्याचं विश्लेषण चुकीच्या पद्धतीने करत आहेत। हे रामदास कदम यांना शोभतं का? 12 वर्षानंतर रामदास कदम यांना या विषयावरती बोलण्यासाठी जाग आली। मग या 12 वर्षामधल्या बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळी पदांचा लाभ घेताना यांना लाज नाही वाटली? तेव्हा वाटलं नाही त्यांना की उद्धव साहेब चुकीचे आहेत म्हणून, की मला उमेदवारी देत आहेत, माझ्या मुलाला उमेदवारी देत आहेत? तेव्हा त्यांनी ती नाकारली नाही। मात्र आता केवळ स्वतःला प्रसिद्धी घ्यायची आहे, त्यासाठी त्यांनी हा चाललेला खटाटोप आहे। एकीकडं स्वतःच्या बायकोच्या नावानं तुम्ही डान्स बार चालवता, तिथं बायका नाचवता, आणि एकीकडे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बोट करता। तुमची बोट करण्याची सुद्धा लायकी नाही। तुम्ही सांगता मी मातोश्रीच्या बाहेर उपोषणाला बसेल, बसा, तुम्ही उपोषणाला बसाच, आणि तुमची नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे। कारण तुमच्यासारखा खोटारडा नालायक नीच प्रवृत्तीचा रामदास कदम हा संपूर्ण महाराष्ट्रानं काल गद्दार शिंदे गटाच्या दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये उघडा नागडा पाहिला, आणि त्यांच्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातनं तीव्र निषेध होत आहे। कारण जेव्हा बाळासाहेब गेले त्या काळामध्ये दिवाळी होती, त्या काळामध्ये सर्व शिवसैनिक दुःखात बुडालेले होते, आणि अशा दुःखाचा जर तुम्ही बाजार मांडणार असाल तर रामदास कदम तुम्हाला शिवसैनिक म्हणून घेण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाही।